यहेजकेल अध्याय 8। 6व्या वर्षाच्या 6व्या महिन्याच्या पंचमीस असे झाले की मी आपल्या घरी बसलो होतो व यहूदाचे वडील मजसमोर बसले होते। तेव्हा तेथे प्रभू परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला। मी पाहिले, तो एक पुरुष असल्याचा भास मला झाला। त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या कमरेपासून वर तृणमण्याच्या तेजासारखा मला भास झाला। त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्य दृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले। तेथे ईर्षेस पेटविणाऱ्या मूर्तीचे आसन होते। मग पहा, मी खोऱ्यात दृष्टांत पाहिला होता, त्यासारखे इस्रायलाच्या देवाचे तेज येत होते। तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, आपले डोळे वर करून उत्तर दिशेकडे पहा। मी उत्तरेस दृष्टी लावली, तो वेदी वेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेशमार्गात ही ईर्षेस पेटविणारी मूर्ती होती। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ते काय करीत आहेत ते पाहतोस ना? मी आपल्या पवित्र स्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्ये इस्रायल घराणे येथे करीत आहे। याहूनही अधिक अमंगळ कृत्ये तुझ्या दृष्टीस पडतील। मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशमार्गात आणले। मी पाहिले, तो भिंतीला भोक पडले होते। त्याने मला म्हटले, मानवपुत्रा, भिंत खण। मी भिंत खणली, तो पहा, एक दार लागले। तेव्हा तो मला म्हणाला, येथे हे लोक कसली दुष्ट व अमंगळ कृत्ये करीत आहेत ती पहा। मी आत जाऊन पाहिले, तो सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे भिंतीवर चोहोकडे काढिलेली होती। त्यांच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलातले 70 पुरुष उभे असून त्याचमध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता। त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते। तेथे धुपाच्या दाट धुराचा परिमळ वर जात होता। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, इस्रायल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसले ना? ते तर म्हणतात की परमेश्वर आम्हास पाहत नाही। परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे। तो मला म्हणाला, ते याहूनही अधिक अमंगळ कृत्ये करीत आहेत, ती पुनरपी तुला दिसून येतील। तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणले। तो तेथे स्त्रिया बसून तम्मुजासाठी शोक करीत होत्या। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? ह्याहून अधिक अमंगळ गोष्टी तुझ्या दृष्टीस पडतील। तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या आतल्या अंगणात नेले। तो पहा,
परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे 25 इसम परमेश्वराच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते. ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? यहुदाचे घराणे येथेही अमंगळ कृत्ये करीत आहे. हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यांनी भरून ते मला पुन्हा पुन्हा संतापवितात. पहा, ते आपल्या नाकास डहाळी लावित आहेत. यामुळे मी संतापून करावयाचे ते करीन. मी त्याजवर कृपादृष्टी करणार नाही, त्यांची गय करणार नाही. त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.